हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे याच्यामधला चॅप्टर 2 कव्हर करतात, जो आहे कॉन्स्टिट्यूशन. आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप सारे सब टॉपिक आहेत, तर त्याच्यामधला आपण टॉपिक घेत आहे आपण स्टँडिंग कमिटी मीन्स स्थायी कमिटी. त्याचा पार्ट 1 आहे, कारण की याच्यामध्ये सेक्शन जास्त असल्यामुळे आपण याचे 2 पार्ट्स कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर आजचा जो पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण सेक्शन 20 अँड सेक्शन 21 बघणार आहे. तर सेक्शन 20 जो आहे तो काय आहे, कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ स्टँडिंग कमिटी मीन्स स्थायी समितीची रचना, आणि 21 जो आहे तो अपॉइंटमेंट ऑफ चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती. तसे 2 सेक्शन्स आपण या आज व्हिडिओमध्ये कव्हर करत आहे. तर याचे आपण 25 MCQs बघूया. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. ठीक आहे, तसंच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनची PDFs आहे, RTI ची PDF अवेलेबल आहे आणि पब्लिक सर्व्हिस ॲक्टची सुद्धा PDF अवेलेबल आहे. तर ज्यांना पण PDF हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्टँडिंग कमिटीचा पार्ट 1 मध्ये 25 MCQs आहे, तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन. तसंच बघा KDMC ची जी PDF आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण मराठीमध्ये हवे असतील ते मराठीमध्ये घेऊ शकता, ज्यांना इंग्लिशमध्ये हवे असतील ते इंग्लिशमध्ये घेऊ शकता. ही जी आहे ही अपडेटेड आहे, May 2025 ची अपडेटेड जी आहे ती ही बुक आहे. ठीक आहे, ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता, जेणेकरून तुमची थेरी आणि MCQs याची दोन्ही सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी काउन्सिलर शाल द स्टँड कमिटी कन्सिस्ट ऑफ. बघा स्टँडिंग कमिटीमध्ये एकूण किती नगरसेवक असतात, तर बघा ऑप्शन आहे 12, 14, 16, 18. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 16. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 20 of 1 द स्टँडिंग कमिटी शाल कन्सिस्ट ऑफ 16 काउन्सिलर. ठीक आहे, कलम 20(1) नुसार स्थायी समितीत 16 नगरसेवक असतात. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, वेन शाल द कॉर्पोरेशन अपॉइंट मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी आफ्टर जनरल इलेक्शन. सामान्य निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिका स्थायी समितीची नेमणूक कधी करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर द फर्स्ट मीटिंग, सेकंड ॲट द फर्स्ट मीटिंग, थर्ड आफ्टर 30 days ऑफ इलेक्शन अँड फोर्थ इन द सेकंड मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲट द फर्स्ट मीटिंग, पहिल्या बैठकीत. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 20 of 2 सेज कॉर्पोरेशन अपॉइंट मेंबर ॲट इट्स फर्स्ट मीटिंग आफ्टर जनरल इलेक्शन. ठीक आहे, कलम 20(2) नुसार महापालिका पहिल्या बैठकीत सदस्य नेमते. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द टर्म ऑफ द हाफ द मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीच्या अर्ध्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. तर बघा ऑप्शन आहे 2 years, 5 years, 1 year, 3 years. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 1 year. ॲज पर सेक्शन 20 of 3 प्रोव्हाइड्स दॅट हाफ द मेंबर रिटायर्ड एव्हरी इयर. कलम 20(3) नुसार अर्धे सदस्य प्रत्येक वर्षी निवृत्त होतात. नेक्स्ट फोर्थ, ऑन व्हॉट डे डू हाफ द मेंबर रिटायर्ड ॲन्युअली. दरवर्षी अर्धे सदस्य कोणत्या दिवशी निवृत्त होतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डे ऑफ फायनान्शियल इयर, सेकंड लास्ट डे ऑफ कॅलेंडर इयर, थर्ड नोन ऑन द डे ऑफ द मंथ अँड फोर्थ फर्स्ट मंडे ऑफ जनवरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नोन ऑफ द फर्स्ट डे ऑफ सेम मंथ, त्याच महिन्याच्या पहिल्या दिवशी दुपारी. ठीक आहे, दे रिटायर्ड ॲट द नोन ऑन द फर्स्ट डे ऑफ द मंथ ऑफ देअर ओरिजिनल अपॉइंटमेंट. ठीक आहे, मूळ नियुक्तीच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दुपारी सदस्य निवृत्त होतात. नेक्स्ट फिफ्थ, हाऊ आर द फर्स्ट रिटायरिंग मेंबर्स आफ्टर जनरल इलेक्शन सिलेक्टेड. सामान्य निवडणुकीनंतर पहिले निवृत्त होणारे सदस्य कसे ठरवले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय सिनियरिटी, सेकंड बाय एज, थर्ड बाय लॉटरी अँड फोर्थ बाय कॉर्पोरेशन वोट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय लॉटरी, सोडतीने. ठीक आहे, सेक्शन 20 of 4 स्टेट द फर्स्ट रिटायरिंग मेंबर्स आर सिलेक्टेड बाय लॉट. ठीक आहे,
कलम 20(4) नुसार पहिले निवृत्त होणारे सदस्य सोडतीने ठरवले जातात. नेक्स्ट 6th, व्हॉट हॅपन्स इफ अ मेंबर इज रिअपॉइंटेड. पुनर्निवृत्ती सदस्याच्या कार्यकाळाची गणना कशी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रॉम ओरिजिनल डेट, सेकंड फ्रॉम रिअपॉइंटमेंट डेट, थर्ड फ्रॉम कॉर्पोरेशन अप्रुव्हल अँड फोर्थ फिक्स 1 year टर्म. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रॉम रिअपॉइंटमेंट डेट, पुनर्निवृत्तीच्या दिनांकापासून. ठीक आहे. द टर्म इज काउंटेड फ्रॉम द डेट ऑफ रिअपॉइंटमेंट. कार्यकाळ पुनर्निवृत्तीच्या दिनांकापासून मोजला जातो. नेक्स्ट 7th, वेन शुड फ्रेश मेंबर बी अपॉइंटेड बिफोर रिटायरमेंट. नवीन सदस्याची निवड नेमकी कधी केली पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1 month आफ्टर रिटायरमेंट, सेकंड इन द सेम मंथ, थर्ड मंथ बिफोर रिटायरमेंट अँड फोर्थ ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मंथ बिफोर रिटायरमेंट, निवृत्तीपूर्वीच्या महिन्यात. ठीक आहे. सेक्शन 20 of 5. ठीक आहे. मॅन्डेट अपॉइंटमेंट ऑफ न्यू मेंबर्स इन द प्रिसिडिंग मंथ. कलम 20(5) नुसार नवीन सदस्य निवृत्तीपूर्वीच्या महिन्यात नेमले जातात. नेक्स्ट 8, हू इज एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट ऑफ शेड्यूल स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीवर पुन्हा निवृत्ती करण्यास कोण पात्र आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली सिनियर मेंबर, सेकंड ओनली मेयर नॉमिनी, थर्ड एनी काउन्सिलर हू सीज अँड फोर्थ रिटायर्ड ऑफिशियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एनी काउन्सिलर हू सीज, कोणताही माजी नगरसेवक. ठीक आहे. सेक्शन 20 of 6 अलाउज रिअपॉइंटमेंट ऑफ फार्मर मेंबर्स. ठीक आहे. कलम 20(6) नुसार माजी सदस्य पुन्हा नियुक्त होऊ शकतो. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट थेरी प्लस MCQs इंग्लिश पण PDF अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये हवे असतील इंग्लिशमध्ये घेऊ शकतात, ज्यांना मराठीमध्ये असेल मराठीमध्ये. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. याच्यामध्ये थेरी पण आहे आणि प्लस 3500+ MCQs सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9, वेन इज द चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी अपॉइंटेड. स्थायी समितीचा अध्यक्ष कधी नियुक्त केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर मेयर इलेक्शन, सेकंड ॲट कॉर्पोरेशन मीटिंग, थर्ड ॲट फर्स्ट मीटिंग ऑफ कमिटी अँड फोर्थ एंड ऑफ द इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फर्स्ट मीटिंग ऑफ द कमिटी, समितीच्या पहिल्या बैठकीत. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 21 of 1 मॅन्डेट अपॉइंटमेंट ॲट द फर्स्ट मीटिंग. कलम 21 नुसार अध्यक्षाची नियुक्ती पहिल्या बैठकीत केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट 10, हाऊ लॉंग डज चेअरमॅन होल्ड ऑफिस. अध्यक्ष किती कालावधीपर्यंत पदावर राहतात? तर बघा ऑप्शन आहे 1 year, सेकंड टिल कॉर्पोरेशन डिझॉल्व, थर्ड अंटिल सक्सेसर इज अपॉइंटेड अँड फोर्थ ओनली 6 months. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अंटिल सक्सेसर इज इम्पॉर्टंट, उत्तराधिकारी नियुक्त होईपर्यंत. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 21 of 2 सेज चेअरमॅन रिमेन अंटिल सक्सेसर इज अपॉइंटेड. कलम 21(2) नुसार अध्यक्ष पदावर राहतो जोपर्यंत नवीन अध्यक्ष नियुक्त होत नाही. नेक्स्ट 11, व्हॉट हॅपन्स इफ द चेअरमॅन सीज टू बी कमिटी मेंबर. जर अध्यक्ष समितीचा सदस्य राहिला नाही तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ही कंटिन्यू ॲज अ चेअरमॅन, सेकंड ही मस्ट रिझाईन, थर्ड ही वॅक्ट्स द पोस्ट अँड फोर्थ बिकम मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ही वॅकेट द पोस्ट, तो पद सोडतो. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 21 of 3 मॅन्डेट ही मस्ट वॅकेट द ऑफिस. कलम 21(3) नुसार तो अध्यक्ष रिक्त करतो. ठीक आहे. नेक्स्ट 12th, हाऊ इज कॅज्युअल वॅकन्सी इन चेअरमॅन ऑफिस फिल्ड. अध्यक्षाच्या पदावर आकस्मिक रिक्तता झाल्यास ती कशी भरली जाते? तर बघा ऑप्शन आहे बाय मेयर, सेकंड बाय कॉर्पोरेशन वोट, थर्ड बाय नेक्स्ट सिनियर मेंबर अँड फोर्थ बाय स्टँडिंग कमिटी. करेक्ट आन्सर आहे फोर्थ बाय स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीद्वारे. ठीक आहे. सेक्शन 21 of 4 प्रोवाइड दॅट सच वॅकन्सी इज फिल्ड बाय कमिटी इटसेल्फ. ठीक आहे. कलम 21(4) नुसार अशी रिक्तता स्थायी समितीच भरते. नेक्स्ट 13, हाऊ लॉंग डज द न्यू चेअरमॅन इन केस ऑफ कॅज्युअल वॅकन्सी होल्ड ऑफिस. अकस्मात रिक्त जागेवर नियुक्त अध्यक्ष किती काळ पदावर राहतो? तर बघा ऑप्शन आहे 6 months, सेकंड टिल कॉर्पोरेशन डिसाइड, थर्ड फॉर द रेस्ट ऑफ द टर्म अँड 1 full year. तर करेक्ट आन्सर आहे
थर्ड, त्वरित कालावधीपर्यंत. ठीक आहे. ही कंटिन्यू फॉर द अनएक्सपायर्ड टर्म ऑफ द प्रिव्हियस चेअरमॅन. तो माजी अध्यक्षाच्या कार्यकाळातील उर्वरित कालावधीपर्यंत पदावर. नेक्स्ट 14. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर स्टँडिंग कमिटी टू अपॉइंट चेअरमॅन. स्थायी समिती अध्यक्षाची नियुक्ती किती दिवसात करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे 15 डेज, 30 डेज, 60 डेज, 45 डेज. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, 30 डेज. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 21 of 5 gives 30 days for the appointment. कलम 21(5) मीन्स 21(5) नुसार अध्यक्षाची नियुक्ती 30 दिवसात करणे आवश्यक आहे. नेक्स्ट 15. इफ स्टँडिंग कमिटी फेल टू अपॉइंट चेअरमॅन इन टाइम, हू अपॉइंट्स देम. जर समितीने वेळे अध्यक्ष नेमला नाही तर कोण नेमणूक करते. बघा ऑप्शन आहे मेयर, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड कॉर्पोरेशन ॲट स्पेशल मीटिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन ॲट स्पेशल मीटिंग, विशेष सभेत महापालिका. ठीक आहे. सेक्शन 21 of 5 अलाउज कॉर्पोरेशन टू मेक द अपॉइंटमेंट इफ कमिटी फेल. कलम 21(5) नुसार समिती अपयशी ठरल्यास विशेष सभेत महापालिका अध्यक्ष नेमू शकते. नेक्स्ट 16. What is the time limit for corporation to appoint chairman after 30 days lapse? 30 दिवस उलटल्यानंतर महापालिकेला किती दिवसात अध्यक्ष नेमावा लागतो. तर बघा ऑप्शन आहे 7 days, 10 days, 15 days, 20 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 15 days, 15 दिवस. ठीक आहे. स्पेशल मीटिंग मस्ट बी कॉल्ड विदिन 15 days. 15 दिवसाच्या आत विशेष सभा बोलवावी लागते. Next 17. Who has casting vote in case of tie in chairman election at corporation level? कॉर्पोरेशन मध्ये अध्यक्ष निवडीत मतांची बरोबरी झाल्यास कोणाचा दुहेरी मताधिकार असतो. बघा ऑप्शन आहे मेयर, म्युनिसिपल सेक्रेटरी, प्रेसिडाइंग ऑथॉरिटी अँड डेप्युटी मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रिसिडिंग ऑथॉरिटी, अध्यक्षता करणाऱ्या व्यक्तीचा. ठीक आहे. सेक्शन 21 of 5 gives the presiding authority at casting vote. ठीक आहे. कलम 21(5) नुसार अध्यक्षतेस असलेल्या दुहेरी मताधिकार असतो. नेक्स्ट 18. वेअर डज द चेअरमॅन नीड टू बी चूजन फ्रॉम. बघा अध्यक्ष कोणामधून निवडला जातो. बघा ऑप्शन आहे एनी काउन्सिलर, सेकंड फ्रॉम जनरल पब्लिक, थर्ड अमॉन्ग स्टँडिंग कमिटी मेंबर अँड फोर्थ अमॉन्ग म्युनिसिपल ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अमॉन्ग स्टँडिंग कमिटी मेंबर, स्थायी समितीच्या सदस्यातून. ठीक आहे. चेअरमॅन मस्ट बी फॉर्म अमॉन्ग द मेंबर्स ऑफ द स्टँडिंग कमिटी. अध्यक्ष फक्त स्थायी समितीच्या सदस्यामधूनच निवडला जाऊ शकतो. नेक्स्ट 19. हू डिसाइड मेथड ऑफ लॉट फॉर सिलेक्टिंग फर्स्ट रिटायरिंग मेंबर. पहिल्या निवृत्त सदस्याची निवड करण्यासाठी लॉटची पद्धत कोण ठरवतो. तो बघा ऑप्शन आहे मेयर, कमिशनर, कॉर्पोरेशन अँड चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती अध्यक्ष. द मेथड इज डिटरमाइंड बाय द कमिटी चेअरमॅन. नेक्स्ट 20. What is the minimum number of councillor required from standing committee? स्थायी समिती गठीत करण्यासाठी किमान किती नगरसेवकांची आवश्यकता असते. तर बघा ऑप्शन आहे 10, 12, 14, 16. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, 16. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 20 of 1 state 16 काउन्सिलर फ्रॉम स्टँडिंग कमिटी. ठीक आहे. Next 21. What happens to the entire standing committee when general elections are held? सामान्य निवडणुका झाल्यास संपूर्ण स्थायी समितीबाबत काय होते. तर बघा ऑप्शन आहे ओनली हाफ मेंबर रिटायर, सेकंड कमिटी इज डिझॉल्व बाय मेयर, थर्ड एंटायर स्टँडिंग कमिटी रिटायर्ड अँड फोर्थ नो चेंजेस ऑफर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एंटायर स्टँडिंग कमिटी रिटायर, संपूर्ण स्थायी कमिटी निवृत्त होते. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 20 of 3 प्रोव्हिजन्स स्टेट दॅट ऑल मेंबर्स रिटायर आफ्टर जनरल इलेक्शन्स. ठीक आहे. कलम 20(3) मधील तत्वानुसार सर्व सदस्य सामान्य निवडणुकीनंतर निवृत्त होतात. नेक्स्ट 22. What is the role of the corporation before the annual retirement of the half standing committee member?
दरवर्षी अर्धे सदस्य निवृत्त होण्यापूर्वी महापालिकेची काय जबाबदारी असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंट न्यू चेअरमॅन, सेकंड अमेंड रूल, थर्ड अपॉइंट फ्रेश मेंबर अँड फोर्थ रिमूव्ह ओल्ड मेंबर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अपॉइंट फ्रेश मेंबर, नवीन सदस्य नेमणे. ठीक आहे. सेक्शन 20(5) रिक्वायर्स कॉर्पोरेशन टू अपॉइंट रिप्लेसमेंट 1 month in advance. कलम 20 नुसार नवीन सदस्य निवृत्तीपूर्वीच्या महिन्यात नेमणे आवश्यक आहे. नेक्स्ट 23. Who convenes the special meeting in chairman is not appointed within 30 days. 30 दिवसात अध्यक्ष नियुक्त न झाल्यास विशेष सभा कोण बोलावतो? तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड स्टँडिंग कमिटी, थर्ड म्युनिसिपल कमिशनर अँड फोर्थ कॉर्पोरेशन इटसेल्फ. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॉर्पोरेशन इटसेल्फ. ठीक आहे, महापालिका. कॉर्पोरेशन इज बाउंड टू कॉल अ स्पेशल मीटिंग ॲज पर सेक्शन 21(5). Next 24. What type of vote is used in corporation special meeting to appoint chairman? कॉर्पोरेशनच्या विशेष सभेत अध्यक्ष निवडताना कोणती मतदान पद्धत वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॉइस वोट, सेकंड सिक्रेट बॅलेट, थर्ड ओपन हँड वोट अँड फोर्थ मेजॉरिटी वोट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ मेजॉरिटी वोट, बहुमताने मतदान. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 21(5) प्रोव्हाइड डिसिजन बाय मेजॉरिटी वोट इन स्पेशल मीटिंग. ठीक आहे. कलम 21(5) नुसार विशेष सभेत बहुमताने निर्णय घेतला जातो. ओके. नेक्स्ट 25. इफ वोट काउंट इज इक्वल ड्युरिंग चेअरमॅन इलेक्शन व्हॉट हॅपन्स? अध्यक्ष निवडीत मतांची संख्या बराबरी असल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्शन इज कॅन्सल्ड, सेकंड रिवोटिंग इज हेल्ड, थर्ड हायर ऑथॉरिटी डिसाइड अँड फोर्थ प्रिसाइडिंग ऑफिसर कास्ट सेकंड वोट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ प्रिसाइडिंग ऑफिसर कास्ट सेकंड, अध्यक्षतेस असलेला दुहेरी मत देतो. ठीक आहे. द प्रिसाइडिंग ऑफिसर हॅज कास्टिंग वोट इन केस ऑफ टाय अंडर सेक्शन 21(5). ठीक आहे. कलम 21(5) नुसार मतांचा टाय झाल्यास अध्यक्षतेस असलेल्या व्यक्तीस दुहेरी मतीचा अधिकार असतो. तसंच बघा KDMCच्या PDFs अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इंग्लिश मराठीमध्ये सगळ्याच PDF अवेलेबल आहे JE सिव्हिल सोडून. ठीक आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.